मित्रांनो, कसा आहेसा? हाय बरासा. तर आज आम्ही आलतो गोट्याकडे. हा बघा आमचा, हा बघा आता 9 महिन्याचा आहे. आपण बघा चावा येते अंगावर की. हा बघा कसा आहे तुम्हाला. हा बघा हो रे हो. गप गप गप. बघा आणि बघा माझा भाऊ इद्या. तुम्हाला आमची मसळ दाखवतो. हे बघा आमची सपना, ती काजल आणि ती बिजली. आमच्या 3 म्हशी आहे, 2 रेड्या, 1 म्हस आहे आणि आमचा गण्या. हे आमचा गण्या लय आहे माकड वांडर चावटे. आमचा ऊस गेलाय. आज फड पेटवायचा आहे. इथं झाड होतं मोठं ते. आणि हा बघा माझा भाऊ येद्या. आता असं असं कर. बघा आमचा गण्या भाऊसा भाऊ आपला. तरी गाजरी गव्हात मसाला केलते. आणि हा आमचा ऊस आता 2-3 आठवडे झालं गेलाय जवाहर कारखाना. तो आमच्या तात्याचा ऊस आहे बघा. तो तिकडला तो तात्याचा ऊस. फड पेटवायचं होतं, मग त्याच्यासाठी आलता होते फड पेटवायला. पप्पा गेले ट्रॅक्टरीवर. बघा पलटी ट्रॉली एवढं सगळं साहित्य आहे ते. बघा हे उगाच अर्धाला लिखवायला. आता वर जातो नाही तर सगळं मारल. हा बघा तुम्हाला आमच्या गोट्याचा लूक दाखवतो. 2 मिनिटं. ऊस तिकडे घरात तिकडे त्यांचा ऊस आहे. हे पूर्ण त्यांचा ऊस आहे. हा बघा आमचा गोटा. इथं आमचं ते प्रवास वारला ते पुजले. हे आमचं चित्तचं झाड. हा आमचा गोटा बघा. तो खोली कसा गोटाचा लूक. आणि आमचं जे जाक्या म्हणून आहे तो आता घरातच आहे बघा. गण्या खूबसूरत वे हे निरगिरीची झाडं पण आहेत बघा. आहे ते पिस्टनचा आणि ह्याचा बघा हे होय. आणि हे बघा निरगिरीचे 3 झाड आहेत. सूर्य मावळता आता दाखवतो. हे आमच्या इथलं 5:30 वाजल्याचं तिकडे चिमण्यांचा आवाज. ते सगळं असं मग इकडं पण दाखवतो काय ते. बघा ते जसं झाडांचं आमचा उकुंडा. आणि हे तिथलंच आमच्या ताटाचा ऊस. एवढं बघा हे आमचा ऊस निघालाय. ही वाट आहे ही अशी. हो ते घर दिसते ना, मग झूम करून दाखवतो. ते त्यांचा ऊस आहे. त्यांचाच ऊस थोड्याने वाटतं. ह्या ऊसात सोयाबीन लावलं. सोयाबीन रोप लावल्यात. तर ही बघा निरगिरीचे 3 झाड आहेत आमच्या गोट्याकडं. आता तिथं हे भरलेलं पाक निरगिरीचं झाडानं कापून
ढेलात लाकडं बिकडचे. तर मग इथली सगळी अशी इकडं पूर्ण हे म्हणजे अशी झाडं होती. त्या आता कापल्यात, नेल्यात तिची लाकडं काढून. तर हा ऊस. तर मग जाता जाता सबस्क्राईब आणि लाईक करा आणि फॉलो पण करा. धन्यवाद. जाता जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.